बुल्ढाना म्युनिसिपल काउंसिल चुनाव में बूथ कैप्चरिंग और पैसे की प्रलोभन की आशंका जताते हुए बीजेपी, एनसीपी और आरपीआई अठावले के पदाधिकारियों ने पुलिस से शहर में जिले के बाहर की फोर्स तैनात करने की मांग की है। नेताओं का कहना है कि बाहरी पुलिस तैनात होने से लोग बिना डर के वोट कर पाएंगे और कानून व्यवस्था भी मजबूत रहेगी। खऱ्या अर्थाने विड्रॉलच्या नंतर प्रचाराला सुरुवात होणार आहे। या नगरपालिकेच्या निवडणुकांच्या दरम्यान शहरामध्ये गुंडागर्दी, दहशतवाद, धमक्या अशा प्रकारांना सुरुवात झालेली आहे आणि म्हणून बिनहवी फोनवरून धमक्या देणे या सगळ्या बाबी लक्षात घेता लोकशाहीचा हा उत्सव भयमुक्त वातावरणामध्ये पार पडला पाहिजे। प्रत्येक उमेदवाराला लोकशाहीने दिलेल्या अधिकाराने प्रचार आणि प्रसार करता आला पाहिजे। मतदारांना सुद्धा भयमुक्त वातावरणामध्ये आपलं मतदान करता आलं पाहिजे। त्यासाठी बुलढाणा शहरातील कायदा व सुव्यवस्था ही चोख ठेवावी, मजबूत ठेवावी व ज्या पोलिसांचे लागेबांधे हे राजकीय लोकांशी आहे अशा पोलीस यंत्रणेचा वापर हा निवडणुकी दरम्यान होऊ नये, जेणेकरून दोषींना कठोर कारवाई झाली पाहिजे। जो दोषी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे, गुन्हेगारांना अटकाव झाला पाहिजे आणि लोकशाहीचा उत्सव मतदारांना आनंदाने आणि उत्साहाने साजरा करता आला पाहिजे। म्हणून आज आम्ही ठाणेदारांना या ठिकाणी निवेदन दिलं आहे। येत्या 2 डिसेंबरला होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात निवडणुका निर्भयपणे पार पाडाव्यात, नागरिकांना काही प्रभागामध्ये आमिष दाखवण्याचा, पैसे देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे। भारतीय बूथ कॅप्चरिंग सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून या संदर्भामध्ये पोलीस निरीक्षक यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्या पोलीस अधीक्षकांना सुद्धा या संदर्भात भेटणार आहोत आणि बुलढाणा शहरातील जे पोलीस कर्मचारी सेवेमध्ये असतील त्यांच्याकडे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येऊ नये, या ठिकाणी बाहेरचे पोलीस देण्यात यावेत अशी मागणीसुद्धा त्या ठिकाणी आम्ही केली आणि अतिसंवेदनशील भागात दिवसभर आणि रात्रभर सुद्धा त्या ठिकाणी गस्त ठेवावी अशी विनंती त्या ठिकाणी केलेली आहे।